हा, बोला ना ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करायचा होता. हा, कर ना ताई. मी पुण्यावरून बोलते ताई. हा, आता गुरुवारी काय झालं, मी आरतीला चालले होते बरं बरं. हा, आणि 10:30ची आरती असते. मग मी म्हटलं 9:50ला निघू, म्हणजे आमच्या इथनं जायला थोडा वेळ लागतो. हो 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 हो. तिकडे गेली, त्या म्हणजे जिथं रिक्षा थांबतात तिथं गेले हा. आणि एकही रिक्षा थांबत नव्हते हो ताई. अरे आणि बापरे. नंतर मग माझ्या पुढे अजून एक लेडीज होती, तिच्यासोबत 2 लहान मुलं होती. मग ज्या रिक्षाला मी हात दाखवला होता ती रिक्षा मला न थांबता तिथं थांबली. मी अरे. मनात म्हटलं, काय स्वामी, त्यांना घेतलं मला इकडेच ठेवलं का? आणि नंतर परत एक 5 मिनिटांनी काय झालं ताई, एक रिक्षा आली, त्याच्यामध्ये 2 लेडीजच होत्या, पोरी बसल्या होत्या. अच्छा. मग मला थांबली ती रिक्षा, मी बसले त्याच्यामध्ये. थोडं पुढे गेल्यावर अजून एक पोरगी बसली. हा, नंतर मग ती पोरगी उतरली तिकडे आणि नंतर मग आम्ही केंद्रापाशी गेलो. हा. केंद्राच्या तिथे गेल्यावर एक जी साईडला पोरगी ती म्हणते, मावशी इथं केंद्र कुठे आहे हो स्वामींचं? मी पहिलेच आली आहे, मी स्वामी चरित्र केलं होतं ते आज हा, माझं झालं म्हटली. हा, म्हटलं चल मी तुला घेऊन जाते. हा, आणि मी हा. तिथे गेली, म्हणजे नंतर मला असं वाटलं, अरे हा स्वामींनीच मला थांबवलेलं कदाचित, कारण हिला सोबत पाहिजे होती हो, असं. बघा. आला नंतर मग पुढे गेली, केंद्रात गेलो, आरती वगैरे झाली हा, आणि नंतर मग ते जरा आवरायचं वगैरे होतं केंद्रामध्ये. हा, हा. मग मी थांबले, आवरू वगैरे लागले आणि ते अशा प्लेटी होत्या त्या बांधायच्या होत्या. मग त्या एक ताई होत्या, त्या म्हटल्या एवढ्या ह्या प्लेटी बांधा, कोणाला तरी घ्या सोबत आणि बांधा. मग त्या हम्म. तिथं प्रसाद घ्यायला रांगेमध्ये थांबली होती, ताई हे दादा प्लेटी होते. बांधा म्हणजे कशासाठी? प्लेटी म्हणजे त्या अशा त्या सुट्ट्या सुट्ट्या झालेल्या होत्या ना हा प्लेटी. हा हा हा, त्या एकत्र हां, त्या करायच्या. म्हणजे एकत्र बंच करून ठेवायच्या होत्या. म्हणजे अच्छा असं अच्छा. सगळं सामान काढलेलं स्टोअर रूम मधलं ना. हो हो हो, आलं आलं. हां, त्याच्यासाठी. मग मी किती दादांना म्हटलं, दादा जरा येता का हेल्प करायला? ते एक एक ताईनं बोलवलं 4-5, कोणीच नाही आलं हो. आई आणि गं. नंतर एक सहजच ताई उभ्या होत्या. त्यांना म्हटलं, ताई जरा येता का मदत करायला? त्या म्हटल्या, हो येते ना. हा, मी 9 वर्ष झाली सेवेमध्ये आहे. हा, मला 10 वर्ष मूल नव्हतं. नंतर मला आता एक मुलगी झाली 7 वर्षाची आहे. मग मी येते ना सेवेमध्ये. आणि हा. ताई काय सांगू आश्चर्य, त्या आल्या, आम्ही दोघींनी ते तेवढे बंज बांधले अरे वा. आणि मला एवढा आनंद झाला ना. मग त्या म्हटल्या, मी आजच आले, खूप आणि दिवसातनं आले, पण आणि मला लगेच सेवा त्यांना भेटली. बघा सेवेचं भाग्य हा मिळालं. ना, मला सेवा भेटली. मला एवढं खूप भारी वाटलं. म्हटलं स्वामींनी तुमचीच निवड केली असणारच आहे. बघा, किती छान. आणि नंतर मग हा ना, आणि ताई आणि काय सांगते, तिकडचं मग ना ते सगळ्यांना असे प्रसाद वाटत होते, म्हणजे नारळ वगैरे असतात ना, हो 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 हो. ते सगळ्यांना असं देत होते स्वामींचा प्रसाद म्हणून. हा. मग ते आम्ही तिथं जेवढ्या जणी होतो ना, असं म्हणजे काय काय हातभार लावायला, सेवा करायला, हो, तर असतात ते स्वतःच्या हां. इच्छेने. हो, तर ते दादा म्हटले, की थांबा तुम्हाला मी आता पाण्यावालेच नारळ देतो सगळ्यांना. अरे बापरे. एवढं आश्चर्य ताई, खरं. आणि त्यांनी मला दिलाच, म्हणजे आणलाच तुम्ही प्रसाद घरी अहो. हा एक अरे अनुभव होता वा. होता. हां, बघा. किती छान वाटलं मला. म्हणजे मग. स्वामी आहेत बघा. मी म्हणत होती, काय तुम्ही मला आता आरती चुकणार, मग रिक्षा मला थांबली नाही. पण पुढचं स्वामींचं हे लिहिलेलं होतं ते कुठे मला माहिती हा, होतं. स्वामींचं एक वेगळंच लिहिलेलं असतं. हो, हो ते ताई. आपल्या विचारांच्या पलीकडे असतं. पलीकडचं असतं, पण ते आपल्याला समजत नाही. आपण त्यावेळेला तेव्हा असं. समजत नाही. खरंय हां खरंय. ना, पण मला पुढे एवढा अनुभव आला, खूप छान अनुभव आला हो किती ताई. छान, म्हटलं किती ताईंना आता छान. शेअरच करू. नाही, मस्त मस्त ताई. खूप छान. श्री स्वामी. मी हो, शेअर श्री करते हा स्वामी. ताई. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई. ठीक आहे.